वाराणसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाईनचे स्पॉन्सर आहेत बाठे सरांचे श्री समर्थ कोचिंग क्लासेस, 12 ज्योतिर्लिंग मंदिराजवळ अकोला। आपला वऱ्हाड, आपली भाषा, आपली माणसं, आपला क्लास। सिटी न्यूज सुपरफास्टच्या बातम्या पोहोचल्या मंत्रालयात। कर वसुली खाजगीकरण प्रकरणाने सर्वसामान्य त्रस्त। महावितरणच्या कार्यक्रमामध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी ब्लॅकआउट। गोरक्षण रोडवरील अनेक भाग कित्येक तास अंधारात। मेडिकल दुकानांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश। मेडिकल दुकानांमध्ये फार्मासिस्ट नसल्याची होत आहे ओरड। महापालिकांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता। सर्वोच्च न्यायालयात होणार 22 सप्टेंबर रोजी सुनावणी। गुरुवारच्या पावसामुळे मिळाला थोडासा दिलासा, अजूनही दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा। सिटी न्यूज सुपरफास्टद्वारे या महिन्यात महानगरपालिकेच्या कर वसुली खाजगीकरणासंदर्भात केलेल्या बातम्या मुंबई येथील मंत्रालयापर्यंत पोहोचल्या आहेत। सुपरफास्टने कर खाजगीकरणबाबत सर्व बारकावे, लाभार्थी, अनुबंधमधील चुका, त्रुटीपूर्ण निविदा प्रक्रिया, नगरविकास विभागापासून 3 महापालिकेपर्यंतची लिंक आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात होणारी लुबाडणूक या संदर्भात अनेक बातम्या प्रकाशित केल्या आहेत। सर्वसामान्य अकोलेकरांनाही या बातमीने धक्का बसला। हे वृत्त मंत्रालयात पोहोचल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केल्याचे समोर आले आहे। भाजप कर संकलनाच्या खाजगीकरणाचे उघड समर्थन कसे करते, त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे। या सर्व प्रकरणात कोणी ना कोणी राजकीय बळी जाण्याची शक्यता आहे। टेंडर काढल्यापासून ते कर वसुलीच्या खाजगीकरणाला मंजुरी मिळेपर्यंत या सर्व बाबींना भाजपची मौन संमती होती। बाजी महापौर माजी शहराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही बाब स्पष्टपणे समोर आली। एका विशिष्ट कंपनीला निविदा देण्याची महापालिकेची घाई तसेच निविदा प्रक्रियेतील अनियमितता चव्हाट्यावर आली आहे। या सर्व बाबतीत मनपाचे मौन अनेक गोष्टींकडे बोट दाखवणारे आहे। त्यामुळे या कराच्या खाजगीकरणाबरोबरच नव्या आकारणीसाठी निविदा कोणी आणि कशासाठी सक्ती केली, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। या सर्व प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। लोक स्वेच्छेने कर भरत असताना त्यांना कर खाजगीकरणात कमिशन कशाला द्यायचे, असा विचार सर्वसामान्य नागरिक करत आहे। कंत्राटदाराच्या घशात कमिशन टाकण्याऐवजी त्याचा लाभ थेट करदात्यांना का देता येत नाही, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे। रक्षाबंधनाच्या दिवशी गोरक्षण रोड परिसरातील शेकडो घरांचा विद्युत पुरवठा अचानक खंडित झाला होता। उशिरा रात्री हा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला, परंतु पुन्हा बंद झाल्याने नागरिकांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली। संपूर्ण रात्रभर हा विद्युत पुरवठा बाधित कसा झाला, याची दुरुस्ती का होऊ शकली नाही, असा संतप्त सवाल नागरिकांमधून व्यक्त होत आहे। गोरक्षण रोडवरील 4 बंगला स्थित असलेल्या लाईनवर झाडाची फक्त एक फांदी पडल्याने शेकडो लोकांना अंधाराचा सामना करावा लागला। महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेक तास फॉल्ट शोधता आला नाही। विशेष म्हणजे नियमित वीज बिल भरणाऱ्या या भागातील नागरिकांना महावितरण सेवा देण्यात अपयशी ठरल्याची भावना व्यक्त होत आहे। या सर्व प्रकारामुळे येथील ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले। लहान मुले, वृद्ध, महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागला। वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर कॉल सेंटर आणि उपअभियंता, अभियंता, मुख्य अभियंता या सर्वांचे मोबाईल बंद होते। त्यामुळे नागरिकांच्या अडचणीत अधिक प्रमाणात वाढ झाली होती। गोरक्षण रोड परिसरातील बालाजी नगर, व्यंकटेश नगर, विद्यानगर, व्हीएचबी कॉलनी, दत्त कॉलनी, सहकार नगर, रचना कॉलनी, माधव नगर, तुकाराम चौक, आदर्श कॉलनी, बालाजी नगर, तुकाराम चौक आदी भागात नागरिकांच्या समस्या वाढल्या होत्या। आदर्श कॉलनी, लक्ष्मीनारायण नगर, हरीश अश्विनी लेआउट, पंजाब नगर, आझाद कॉलनीचा बहुतांश भाग अंडरग्राउंड केबलमध्ये बिघाड झाल्याने रात्रभर अंधारात होता। रात्रीच्या वेळी या भागातील शेकडो नागरिकांचे हाल झाले। रात्री 10 ते 1:30 वाजेपर्यंत लाईन गायब झाली। मग रात्री 2 वाजता लगेच निघून गेली आणि पहाटे 4 वाजता आली। यावेळी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे मोबाईल फोन बंद राहिल्याने नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला। या संदर्भात परिसरातील नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। काल साधारणपणे 9:30 पावणे 10च्या दरम्यानची लाईन गेली
तसं अपेक्षित होतं की 5 मिनटात 10 मिनटात परत लाईन येईल. आमच्याकडे आता इन्व्हर्टर बरेच वर्षापासून असल्यामुळे ते 10:30-11 वाजेपर्यंत ते इन्व्हर्टर चाललं. पण जेव्हा मग ते इन्व्हर्टरची सुद्धा बॅटरी जेव्हा डाऊन झाली त्याच्यानंतर मग पूर्ण त्या लाईनच गेली. त्याच्यानंतर म्हटलं आता येईल थोड्या वेळाने, अर्धा तासाने येईल, 1 तासाने येईल. बरं, त्या इन्व्हर्टरचं आणि हे सगळं बंद असल्यामुळे पंखे बंद होते आमच्याकडले आणि खूप त्रास झाला. पुढे डासांचा प्रादुर्भाव होता, गरमी होत होती, हवा लागत नव्हती. त्याच्यामुळे मग इतका मानसिक त्रास होत होता. असं वाटलं की आपण एवढं सगळं रेग्युलर पेमेंट भरतो, आम्ही ऑनलाईन पेमेंट भरतो आणि कुठेसुद्धा आम्ही MSCBचं डिपॉझिट असेल, आता मध्यंतरी ॲडिशनल डिपॉझिट भरलं. मग आम्ही आमच्याकडनं नागरिक म्हणून आणि ग्राहक म्हणून पूर्ण सहकार्य करतो, परंतु MSCBकडून म्हणावं तसा काही प्रतिसाद मिळत नाही आणि रात्री 3 वाजेपर्यंत आम्हाला नुसतं मच्छरांचा सामना करत राहावा. पूर्ण रात्र आमची काल म्हणजे अगदी. आणि आमच्याकडे जे खाली भाडेकरी राहतात त्यांच्याकडे आत्ताच नवीन बाळ जन्माला आलेलं आहे, त्यालासुद्धा त्या मच्छरांनी आणि हे सगळ्यात खूप गरमीने त्रास होत होता. ती लहान बाळ बिचारं रात्रभर रडत होतं. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. MSCBने वेळीच त्याची दखल घेऊन असले कुठेही प्रकार भविष्यात घडू नये आणि नागरिकांना जो त्रास होतो आहे तर त्याची अगोदर काहीतरी पूर्वकल्पना देऊन किंवा MSCBची लाईन येणार नाही किंवा आम्ही दुरुस्तीचं काम चालू आहे आणि असं करून त्याची माहिती जर दिली तर आपण त्याप्रमाणे पर्यायी व्यवस्था करतो. परंतु तसं काही होताना दिसत नाही आणि विनाकारणच म्हणजे आम्हाला काही कळायला मार्गच आहे नक्की काय होतं आहे. बस लाईन येईल याशिवाय आम्ही आपले सगळे दारं खिडक्या उघडे ठेवून बसतो आणि पूर्ण कॉलनी आमची काल म्हणजे कपिलानगर जो भाग आहे दत्त कॉलनीतला पूर्ण भाग काल रात्रभर आम्ही 3-3:30 वाजेपर्यंत निवळ जागत काढले. इथे काल रात्री 8:45-9 वाजताच्या दरम्यान लाईट कट झाली आणि जी रात्री लाईट आली तर ते 3-3:30च्या दरम्यान लाईट आली. तर आम्हाला जे आहे म्हणजे आमच्या घरातील जे काही फॅमिली मेंबर आहेत म्हणजे आईवडील, लहान बाळ राहते आणि म्हणजे मी, माझी मिसेस, आम्हाला सर्वांना खूप त्रास झाला. तर लाईट नसल्यामुळे जे आहे डासांचा त्रास जो आहे, त्यानंतर कुत्र्यांचा जो त्रास वेगळा बाहेर तो वेगळा सहन करावा लागला आणि त्यानंतर आम्ही ते लाईट का बरं गेली त्याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला. कुठपर्यंत गेली तर तोही आम्ही चेक केला अगोदर आणि त्यानंतर जे आहे कस्टमर केअरला फोन लावला तर त्यांचा इकडून तर काही रिस्पॉन्स मिळाला नाही कस्टमर केअरकडून, कारण की ते रिसिव्ह नाही झाला तो कॉल. आणि नंतर जे आहे जे सबस्टेशन येते त्या सबस्टेशनवर गेल्यावर तिथंही जे आहे तर आम्हाला काही तिथं कोणी मिळालं नाही म्हणजे जे आम्हाला मदत करू शकतील त्या हिशोबाने. तर रात्रीचा जो त्रास आम्हाला सहन करावा लागला तो आम्हाला खूप म्हणजे आमच्या शारीरिकदृष्टी आणि मानसिकदृष्ट्या खूप त्रास झालेला आहे. तरी याबद्दल जे आहे कृपया करून आपण दखल घ्यावी. लहान लहान मुलं रडतात रात्री लाईन वगैरे गेली तर, आणि आमच्या घरी म्हातारे आहेत ना, म्हणजे आमच्याकडे त्याला खूप प्रॉब्लेम आहे, संडासा वगैरे लाईन नसते वगैरे असं, मग त्यांना त्रास होतो. बाकी काही. किती वाजता गेली होती लाईन आणि कधी आली? ती गेली होती कधी गेली 9:30 किंवा 10च्या दरम्यान गेली की 3:30ला खाली 3:30. यावेळेस मग तुम्हाला जागच राहावं लागेल. त्याचे आई वडील नोकरी करणारे आहेत. आमच्या घरी काल रात्री लाईन नव्हती, रात्रभर बिलकुल झोप नाही आली. डास आणि काय सगळं गरमी, आधीच गरमी खूप, पाऊस नसल्यामुळे आणि त्यात झोप नाही. दिवसभराचं कामं केल्यानंतर थकून भागून माणूस 4 दिवस झोपतो. रात्री लाईन गेल्यावर जास्त त्रास होतो. रात्री तरी निदान किती तास होती लाईन बंद? 10 वाजतापासून जवळजवळ 2 वाजेपर्यंत बंद होती. 3, 3:30, 4पर्यंत बंद होती. काही असं वाटतं मला तर सुरळीत चालू ठेवावा पुरवठा लाईनचा, नाही तर मग आता आम्हाला मेसेज तरी आला पाहिजे की लाईन नाही आहे बा. किरकोळ व ठोक मेडिकल विक्रेत्यांना आपल्या मेडिकल दुकानांमध्ये CCTV लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. गुंगीच्या औषध डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकत घेता येणार नाही, या संदर्भात लक्ष देणे आणि या संदर्भातील कागदपत्र अपडेट ठेवण्याची गरज आहे. परंतु अकोलामध्ये असे होताना दिसत नाही. तर अन्न व औषध प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याचेही समोर आले आहे. गुंगी कारण घटक द्रव्ये असलेल्या औषधांची डॉक्टरांच्या
प्रिस्क्रिप्शन शिवाय विक्री होऊ नये यासाठी शासनाने किरकोळ व ठोक औषधे विक्रेत्यांनी त्यांच्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही लावण्याची गरज आहे. पण अकोला शहरात अन्न व औषध प्रशासन याची अंमलबजावणी करत नसल्याचे दिसून येत आहे. अकोल्यातील अनेक मेडिकलमध्ये सीसीटीव्ही देखील नाही. त्याचबरोबर शासनाने निर्धारित केल्यानुसार दुकानांची साईज देखील नाही. तरी देखील अनेक दुकाने हे मेडिकल स्टोअर म्हणून सुरू आहे, तर काही दुकानांमध्ये फार्मसिस्ट देखील नसल्याची ओरड कायम आहे. असे असताना आता सीसीटीव्ही लावण्याच्या शासन आदेशाकडे मेडिकल दुकानदारांनी पाठ फिरवल्याचे चित्र असून शासनाच्या आदेशाची पायमल्ली होताना दिसत आहे. याविषयी अन्न व औषध प्रशासन काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुका केव्हा होणार आणि नवीन नगरसेवक केव्हा कामाला लागणार हे तर येणारा काळच ठरवेल. परंतु 1 सप्टेंबरला होणारी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता ती 22 सप्टेंबर रोजी होणार आहे. अकोला महानगरपालिका निवडणूक होत नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात प्रदीर्घ प्रतीक्षा सुरू आहे. उद्या 1 सप्टेंबर ही सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र उद्या ही सुनावणी होणार नसल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पुढील तारीख 22 सप्टेंबर असल्याचे कळते. विनाकारण सुनावणीला सतत विलंब होत आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयात टांगणीला लागले आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुका कधी होणार याबाबत सर्वोच्च न्यायालयात 1 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार होती, परंतु ती पुढे ढकलण्यात आल्याचे कळते. ओबीसी आरक्षण आणि 92 नगरपालिकांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणाची आज सुनावणी होऊ शकली नाही, कारण इतर मोठी प्रकरणे सुनावणीसाठी आहेत. वारंवार तारखा पुढे ढकलल्याने निवडणुकीचे भवितव्य अंधकारमय दिसत आहे. अकोला महापालिकेच्या निवडणुकीला होत असलेल्या दिरंगाईमुळे सामान्य माणूस हैराण झाला आहे. लोकशाही व्यवस्थेत पहिल्यांदाच इतक्या वर्षात निवडणुका झाल्या नसल्याची बाब समोर आली आहे. निम्म्याहून अधिक हंगाम संपला असला तरी पावसाने दडी दिल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. गुरुवारी अकोला शहरासह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे थोडाफार दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. निम्म्याहून अधिक हंगाम संपला तरी पावसाचा रुसवा कायम असून पावसाळ्याच्या उर्वरित 1.25 महिन्यात अत्यल्प पाऊस झाल्यास जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट घोंगावण्याची चिन्हे आहेत. गुरुवारी 31 ऑगस्ट रोजी अकोला शहरासह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील नागरिकांना गरमीपासून दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांना मात्र अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी पावसाळ्याची सुरुवात दमदार झाली असली तरी ऑगस्ट महिन्यात अपेक्षित पावसाच्या अंदाजापेक्षा कमी पाऊस झाला. गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला जात होता. अकोला शहरासह जिल्ह्यात या पावसाने हजेरी लावली, परंतु दमदार पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. तर सप्टेंबरमध्ये सुद्धा पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांच्या हातातून पिके जाऊ शकतात. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम घेऊन आले आहे फुल टू पैसा वसूल मान्सून सेल. खरेदी करा 2 जीन्स आणि मिळवा 1 जीन्स अगदी फ्री. तसेच मिळवा 1000 रुपये किमतीचे कॅज्युअल शर्ट फक्त आणि फक्त ₹599 मध्ये. म्हणजेच मिळवा 40% पर्यंत महा डिस्काउंट. एवढेच नव्हे तर मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड फॉर्मल पॅन्ट व फॉर्मल शर्टवर 20% ते 35% पर्यंत महा डिस्काउंट. चला तर मग आजच मार्कस रेडीमेड मल्टीब्रँड शोरूमला भेट द्या आणि फुल टू पैसा वसूल मान्सून सेलचा भरपूर लाभ घ्या. तर आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. महारेराने रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ब्रोकरांना सावधानतेचा इशारा दिला आहे. सर्व ब्रोकरांना अधिनियम अंतर्गत प्रशिक्षण आणि नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. आता यापुढे ब्रोकरला प्रशिक्षण आणि नोंदणी विना व्यवसाय करणे कायद्याने महागात पडणार आहे. या संदर्भात नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलच्या वतीने पत्रकार परिषदेतून माहिती देण्यात आली.
रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत असलेल्या ब्रोकर्सला महारेराने सावधानतेचा इशारा दिला आहे। सर्व ब्रोकर्सला रेरा कायद्याअंतर्गत प्रशिक्षण आणि नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे। यापुढे कोणत्याही ब्रोकर्सला प्रशिक्षण आणि नोंदणी केल्याशिवाय व्यवसाय करणे कायदेशीरदृष्ट्या अडचणीचे ठरणार असून व्यवसायावर गडांतर सुद्धा येण्याची शक्यता बळावली आहे। यानुसार जे ब्रोकर्स प्रशिक्षण घेऊन रेरा नोंदणी प्रमाणपत्र मिळतील त्यांनाच अधिकृत आलेला रजिस्टर प्रॉपर्टी ब्रोकर संबोधण्यात येईल आणि त्यांच्या मार्फत सर्व प्रकारच्या स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यात येणार असल्याची माहिती नरेडको अकोला युनिट अध्यक्ष सुनील इंदानी यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली। यावेळी नरेडकोचे उपाध्यक्ष अविनाश राऊत, नरेडकोचे पंकज कोठारी, सचिव दिलीप चौधरी, रमाकांतजी खेतान आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी पत्रकार परिषदेतून माहिती देताना भारत सरकारच्या रिअल इस्टेट अधिनियम 2016 नुसार महाराष्ट्र शासनाने सुद्धा त्यावर संपदा नियामक प्राधिकरण स्थापन केले आहे। या कायद्यानुसार ग्राहक हित केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे। सर्वच प्रकारच्या मानवता खरेदी विक्री करणाऱ्या रिअल एस्टेट ब्रोकर्स यांना 10 जानेवारी 2023च्या आदेशानुसार महारेरा अंतर्गत प्रशिक्षण व नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे। या रिअल एस्टेट एजंट अथवा ब्रोकर्सला 20 तासाचे प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र मिळवावे लागणार आहे। त्यानंतर नाममात्र परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या ब्रोकर्सला महारेराकडे नोंदणी करणे शक्य होईल। नोंदणी प्रमाणपत्र असल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या त्यावर मालमत्तेची खरेदी विक्री करण्यासाठी अधिकृतपणे धनादेश अथवा ऑनलाईन बँकिंग प्रणालीद्वारे ब्रोकरेज स्वीकारता येणार नाही। अशा ब्रोकर्सकडून दिशाभूल आर्थिक फसवणूक झाल्यास त्याची दाद रेराकडे मागता येणार आहे। महारेराच्या या निर्णयाची गंभीर दखल घेत नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल अकोला युनिटने घेतली असून अकोला, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच रिअल इस्टेट ब्रोकरला महारेराद्वारे अधिकृत केलेल्या एजन्सी मार्फत प्रशिक्षण देण्यासोबतच रेराकडून नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी पुढाकार घेतला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। यावेळी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलचे सुनील इनाली व पंकज कोठारी यांनी माहिती दिली। मी सुनील इंदानी, नरेडको अकोला शाखेचा अध्यक्ष। आज आपण ही जी पत्रकार परिषद घेतली आहे त्याचा उद्देश असा आहे की महारेराने 1/9/2023 नंतर जे रजिस्टर्ड किंवा नोंदणीकृत एजंट ऑब्लिक ब्रोकर नाहीत त्यांना यापुढे त्यांचा व्यवसाय करता येणार नाही आणि त्या लोकांना आपण प्रशिक्षण द्यावे, त्या लोकांना अवेअरनेस आणायची, जनजागृती व्हावी, त्या दृष्टिकोनातून आपण नरेडको अकोला म्हणून आपण एक ट्रेनिंग प्रोग्राम जे आहे ते ऑर्गनाईज करणार आहे। त्याकरता त्यांना लागल ती मदत हे सर्व मी आणि माझे सर्व सहकारी मिळून आपण हा कार्यक्रम, हा चांगला उपक्रम आपण आपल्या हाती घेतला आहे आणि फार लवकरच आपण ही ट्रेनिंग प्रोग्राम जो आहे तो आपण अकोल्यात करू, हा आमचा सर्वांचा मानस आहे। एजंट ट्रेनिंग प्रोग्राम जी एजंटसाठी कार्यशाळा आहे ही उपलब्ध, याचं माध्यम आम्ही बनतोय आणि लोकांना इथे बाहेरून ट्रेनर्स आणू आम्ही आणि इथं जागा उपलब्ध करून देऊ। यांचा दुवा म्हणून आम्ही काम करतो जेणेकरून चांगले एजंट, शिकाऊ एजंट येऊन लोकांची फसवणूक होऊ नये, त्यांनी चांगलं माध्यम बनावं आणि शहराचा विकास व्हावा, या उद्देशाने आमचा हा मानस आहे। डाबकी रोड पोलिसांनी केलेल्या छापेमारी दरम्यान चोरी झालेल्या 6 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या। या कारवाईमध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आली। या आरोपींकडून 6 मोटरसायकल ताब्यात घेण्यात आल्या असून या आरोपींकडून इतर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे। शहरात गेल्या काही दिवसांपासून मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे। शहरातील विविध भागांमध्ये मोटरसायकल चोर सक्रिय असून डाबकी रोड पोलिसांनी तपासादरम्यान 2 युवकांना संशयावरून ताब्यात घेतले। या आरोपींची सखोल चौकशी केली असता यामध्ये शेगाव येथे राहणारा अक्षय संजय तराळे आणि शुभम विजय अंबिलवाडे यांनी चोरी केल्याची कबुली दिली। त्यांनी शहरात विविध ठिकाणाहून मोटरसायकल चोरी केल्याचे सांगितले। या चोरट्यांनी बाळापूर परिसरात मोटरसायकल चोरी केली असून त्यांच्याकडून 3 मोटरसायकल व 1 स्प्लेंडर वाहन जप्त करण्यात आले। या आरोपींनी आतापर्यंत 6 मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली आहे। या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर उभे करण्यात येणार असून त्यांचा पीसीआर मागण्यात येणार आहे। पीसीआर दरम्यान आणखी मोटरसायकल चोरी केल्याचे निष्पन्न होऊ शकते। पोलीस स्टेशन डाबकी रोड अकोला अंतर्गत चोरीच्या ज्या मोटरसायकल आहेत त्या संबंधाने गुन्हे रजिस्टर आहेत आणि बऱ्याच दिवसापासून हे चोर नियमित आपल्याकडे बाईक चोरी करताना लक्षात येत होतं। बऱ्याच दिवसापासून यांचा मागोवा होता, परंतु काही ते आपले आमची DB टीम वरिष्ठांचं मार्गदर्शन यानुसार काय झालं की
गुप्त बातमीदार जे लावले होते त्या अनुषंगानं आपल्याला हे 2 चोर मिळालेले आहेत. त्यांच्याकडून आपण गुन्ह्यातील पोलीस स्टेशन दापकी रोड येथील गुन्ह्यातील 3 बाईक रिकवर केलेल्या आहेत. एक बाईक बाळापूर येथील असल्याची समजते आणि गुन्हा करतेवेळेस वापरलेल्या इतर त्यांच्या ज्या 2 बाईक आहेत अशा एकूण 6 बाईक आपण आज रोजी आपल्या तपासादरम्यान जप्त केलेल्या आहेत. आणि त्या अनुषंगाने जे आरोपीचा PCR घेऊन आणखी काही उघड होते का याबाबत आणखी सखोल तपास करीत आहोत. आरोपी हे शेगाव येथील आहेत आणि शेगावपासून ही जवळच असल्यामुळं त्यांच्या ज्या मोडस लक्षात घेऊन काही CCTV फुटेजचा आधार, वरिष्ठांचे वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शन, माननीय SP साहेब, ॲडिशनल साहेब, गावकर साहेब, SDP साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार हे आमची DB टीम, तिथले अधिकारी, पोलीस स्टेशनचा स्टाफ यांनी वारंवार कसोशीने तपास करून एक चांगल्या प्रकारचं एक बाहेर हे चोर पकडून आपल्याला एक डिटेक्शन प्राप्त झालेलं आहे. भविष्यात सुद्धा आणखीन यांच्याकडून काही निघेल या पद्धतीने आमचा तपास चालू आहे. अकोला जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री होत आहे, परंतु यावर अन्न व औषध प्रशासन कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही. पोलिसांच्या कारवाईवरून ही बाब उघड झाली आहे. अकोट ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान प्रतिबंधित गुटखा पकडला. या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले. अकोला अन्न व औषध प्रशासनाच्या निष्क्रिय कार्यप्रणालीमुळे जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा मोठ्या प्रमाणात विक्री होत असून ग्रामीण भागामध्ये पोलिसांद्वारे करण्यात येणाऱ्या कारवाईवरून ही बाब उघड आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पोलीस विभागातील अधिकाऱ्यांद्वारे प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांची धरपकड सुरू आहे. परंतु अन्न व औषध प्रशासनाला याबाबत खबरबात नसणे यात आश्चर्याची बाब आहे. अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत प्रतिबंधित गुटखा एका वाहनातून येत असल्याची माहिती अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सूरज गुंजाळ यांना मिळाली. या माहितीच्या आधारे विजयनगर परिसरात नाकाबंदी करून एक वाहन पकडण्यात आले. या वाहनांमध्ये प्रतिबंधित गुटखा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वाहन चालक व क्लीनरला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमध्ये 2,925 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाई संदर्भात अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सूरज गुंजाळ यांनी माहिती दिली. यासोबतच अकोट शहर पोलीस स्टेशन हद्दीत प्रतिबंधित गुटखा पकडण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. काल मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आम्ही विजयनगर एरियामध्ये आकस्मिक नाकाबंदी करून शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्यावरती एक गाडी पकडली. त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 2,925 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. यामध्ये 2 आरोपी आहेत आणि इतर 2 आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध चालू आहे आणि कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत. अकोला शहरातील विविध भागात आज झेंडे उतरविण्याचे कार्य करण्यात आले, परंतु महापालिकाद्वारे अनाधिकृतपणे जाहिरातीचे बोर्ड, फ्लेक्स, बॅनर, पोस्टर लावणाऱ्यांवर कोणतीही कठोर कारवाई होत नसल्यामुळे हा भेदभाव समोर आला आहे. शहरात केवळ झेंडे उतरवण्याचे कार्य का करण्यात आले असा प्रश्न नागरिकांमधून होत असून दुसरीकडे शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे फ्लेक्स, बॅनर, पोस्टर असताना यावर कारवाई होत नाही. जाहिरातींचे बोर्ड, फ्लॅक्स, बॅनर, पोस्टर हटविण्याऐवजी प्रशासनाद्वारे विविध ठिकाणी उंचावर लावण्यात आलेले झेंडे उतरविण्यात येत आहेत. अकोला शहरांमध्ये अनधिकृत लावण्यात आलेले बोर्ड आणि बॅनरवर कारवाई करण्याची गरज आहे. यासाठी मोहीम राबविणे गरजेचे आहे, परंतु केवळ झेंडे उतरवण्यात येत असल्यामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बॅनर, पोस्टर, फ्लेक्सचे अतिक्रमण दिसून येते. यांना काढण्याची गरज असल्याचे मत नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. परंतु शहरांचे विद्रुपीकरण करणाऱ्या या फ्लेक्स, बॅनर, पोस्टरवर कोणतीही कारवाई होत नाही. आज शहरातील विविध भागात लावण्यात आलेले झेंडे उतरविण्याची कारवाई करण्यात आली. याकरिता अग्निशमन विभागाची मदत घेण्यात आली. काही ठिकाणी पोलीस सुद्धा उपस्थित होते. झेंडे उतरविण्याकरिता कारवाई होते, परंतु अनधिकृत बॅनर, पोस्टर, फ्लॅक्स काढण्यात येत नाही. मनपा याकडे दुर्लक्ष का करीत आहे असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईनचे स्पॉन्सर आहेत बाठे सरांचे श्री समर्थ कोचिंग क्लासेस, 12 ज्योतिर्लिंग मंदिराजवळ अकोला. आपला वऱ्हाड, आपली भाषा, आपली माणसं, आपला क्लास. सिटी न्यूज सुपरफास्टच्या बातम्या पोहोचल्या. मंत्रालयात कर वसुली खासगीकरण प्रकरणाने सर्वसामान्य त्रस्त. महावितरणच्या कार्यक्रमामध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी ब्लॅकआउट. गोरक्षण रोडवरील अनेक भाग कित्येक तास अंधारात.
मेडिकल दुकानांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश. मेडिकल दुकानांमध्ये फार्मासिस्ट नसल्याची होत आहे ओरड. महापालिकांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता. सर्वोच्च न्यायालयात होणार 22 सप्टेंबर रोजी सुनावणी. गुरुवारच्या पावसामुळे मिळाला थोडासा दिलासा. अजूनही दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. YouTube चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा. RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घोडामोडीसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.